चला मित्रांनो सुरू करूया आजच्या टेस्ट सिरीजला. प्रॅक्टिस सेट जो असेल तो नंबर खूप सारे झालेत. ओके, तेजोमय एज्युकेशनमध्ये सर्वांचं स्वागत आहे. टेस्ट सिरीज कोणासाठी आहे सर्वांना माहीत आहे. ओके, ज्यांनी आत्तापर्यंत व्हिडिओ पाहिले नसतील, याच्या आधी पण खूप साऱ्या टेस्ट सिरीज झाल्यात, याच्यानंतर पण खूप साऱ्या होणार आहेत. तर आधीच्या टेस्ट सिरीज पाहण्यासाठी टेलिग्राम चॅनलवर त्याच्या सगळ्या PDF टाकलेल्या आहेत. PDF मधून प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा. सुटले नाही तर व्हिडिओजमध्ये सोल्युशन दिलेले आहेत. ओके, असं पण करू शकता, व्हिडिओ पाहता पाहता पॉज करा आणि सोडवण्याचा प्रयत्न करा. ओके, शॉर्टकट काही सांगितलेले आहेत भरपूर एक्झाम्पलमध्ये. पहिला क्वेश्चन तुमच्या समोर, जिराफ इज रिलेटेड टू हाईट. बरोबर आहे. तसं टायगरचं काय असेल कॅरेक्टरिस्टिक्स? तर हाईट दिलेलं आहे, बरोबर आहे, म्हणजे त्याचं फिजिकल कॅरेक्टरिस्टिक दिलेली आहे. क्लॉज नाही, विस्कर नाही, हंट, स्ट्राईप होऊ शकतं, पट्टे. बरोबर आहे, वाघाच्या अंगावर पट्टे असतात, हे फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स आहे. कसं ओळखायचा? हाईट वरून आपण जिराफ ओळखतो, तर स्ट्राईप्स वरून काय ओळखतो आपण? टायगरला ओळखतो पट्ट्यावरून. लायन रिलेटेड टू रोअर, म्हणजे हा लायनचा आवाज आहे. बरोबर, सिंहाच्या आवाजाला इंग्लिशमध्ये रोअर म्हणतात. काय माहितीये का, इंग्लिशमध्ये प्रत्येक प्राण्याच्या आवाजाला असं वेगवेगळं नाव देण्यात आलेलं आहे, तसं मराठीमध्ये नाही आपल्या. बरोबर आहे, आपण मनाला येईल तसे साऊंड काढतो, ते लिहिता येत नाहीत, सहसा लिहिता येत नाहीत. बरोबर आहे, सहसा ते लिहिता येत नाहीत, पण इथं प्रत्येकाला वेगळं असं नाव दिलेलं आहे. मग याच्यावर क्वेश्चन तयार होण्याची शक्यता असते. हॉर्स, देन इन अ सेम वे हॉर्स इज रिलेटेड टू निग. हॉर्सच्या आवाजाला निग म्हणतात. हिस, साप, सरडा वगैरेच्या आवाजाला हिस म्हणतात. ब्रे, गाढवाच्या आवाजाला काय म्हणतात? ब्रे म्हणतात. डॉंकीज साऊंड इज ब्रे. होट, घुबडाच्या आवाजाला होट म्हणतात. ओके, चला बघूया. अनालॉजीचा क्वेश्चन आहे, सेम वर्ड अल्फाबेटिकल अनालॉजीचा. TSRA ला ZIHG म्हणून कोड केलाय. TSRA ला ZISG म्हणून कोड केलाय. बघूया काय केलंय. ZIHG. आता प्लस मायनस जर विचार केला गेला तर प्रत्येकाचं प्लस मायनस वेगळं येते. बघा, टी आणि झेड, टी कितीवर आहे? 20, आणि झेड कितीवर आहे? 26 वर, म्हणजे +6 झालाय. यस आणि आय, बरोबर आहे, यस कितीवर आहे? 19, आय 9 वर, +10 झालाय. मायनस नाही, -10 झालाय. आता +6 कुठं, -10 कुठं? काहीतरी वेगळा हे लागतोय, म्हणजे त्या लॉजिकनं नाहीये. मग अपोजिटचं लॉजिक लागतंय का बघूया. अपोजिटचं लॉजिक लागणारच आहे. टीच्या अपोजिट काय आहे? जी आहे. एच्या अपोजिट, यसच्या अपोजिट काय आहे? एच आहे. आयच्या अपोजिट, आरच्या अपोजिट काय आहे? आय. आणि एच्या अपोजिट काय आहे? झेड आहे. म्हणजे अपोजिट करून रिव्हर्स केलंय. लॉजिकला, आन्सरला काय केलंय? कोडला अपोजिट केलंय मग रिव्हर्स केलंय. मग त्याच पद्धतीनं याचं काय असणार आहे? त्याचं पण त्याच पद्धतीचं. ओच्या अपोजिट काय आहे? यल आहे, बरोबर आहे. व्हीच्या अपोजिट काय आहे? ई आहे, बरोबर आहे. एलच्या अपोजिट काय आहे? ओ आहे. आणि ईच्या अपोजिट काय आहे? व्ही आहे. आता खालच्यापैकी असं कोण आहे ते बघायचं आहे, बरोबर आहे. मग सांगा, केच्या अपोजिट काय? केच्या अपोजिट पी आहे, म्हणजे इथं पी असणारा ऑप्शन पाहिजे होतं, पण इथं पी आहे का? नाहीये, बरोबर आहे. मग एच्या अपोजिट काय? झेड आहे, म्हणजे इथं झेड आहे, बरोबर आहे. आरच्या अपोजिट काय? आरच्या अपोजिट काय? आय आहे, इथं आय आहे. एनच्या अपोजिट काय? यम आहे. आणि आयच्या अपोजिट काय? आर आहे, आर आहे. म्हणजे ऑप्शन काय आपलं? बी आहे. म्हणजे मी याला जर असं लिहिलं, आर यम आय झेड, तर एच्या अपोजिट झेड येईल, आयच्या अपोजिट आर येईल, आरच्या अपोजिट आय येईल, एनच्या अपोजिट यम येईल, बरोबर आहे. रिव्हर्स आणि अपोजिट, अपोजिट आणि रिव्हर्स असं कोडिंग झालेलं आहे. नेक्स्ट, RYG related to YRT by the certain logic following same logic. By the certain logic following the same logic, EPB related to PEY. Which of the given option is same logic? बघूया काय दोघात केलंय. RYG ला YRT लिहिलंय, म्हणजे बेसिकली दिसतात असं दिसतंय.
या दोघांमध्ये क्रॉस केलाय आणि जीच्या अपोजिट काय असतं, टी असतं. हे थोडंसं प्रॅक्टिसनं कळतं बरं का. हे जेव्हा तुम्ही याचे चारही टॉपिकचे एक्झाम्पल सोडवता अल्फाबेटिकलचे, हे तेव्हा तुम्हाला प्रॅक्टिसनं कळतं, त्याशिवाय काही कळणार नाहीये. आता ईपीबीला काय केलंय, पी ई वाय लिहिलंय. ई ला या ठिकाणी घेतलंय, पी ला या ठिकाणी घेतलं आणि बीच्या अपोजिट काय असतं, वाय असतं. बीच्या अपोजिट काय असतं, वाय असतं. मग सेम लॉजिक मध्ये काय, ए इथं येईल, यस इथं येईल, आयच्या अपोजिट काय, आर असेल. आहे का, नाहीये, बरोबर आहे का, सेम आहे, यस यस झालंय. आयच्या अपोजिट आर असेल. इथं येतंय का, एच्या अपोजिट इथं ए पाहिजे होतं, इथं यस पाहिजे होतं. जेच्या अपोजिट काय येत आहे, क्यू येत आहे, म्हणजे हे चुकलंय. सेम ॲज सगळंच या पद्धतीचं आहे, ए यस. ओके, आयच्या अपोजिट आरच येत आहे, म्हणजे इथलं पण चुकलंय. जेच्या अपोजिट आर येत नाही, दोन्ही पण चुकलेत. बरोबर आहे, म्हणजे एकच बरोबर आहे, ते म्हणजे ए. एकच बरोबर आहे, ते म्हणजे ए. चला पुढे जाऊया. कॉमन कोडिंगचाच प्रकार आहे, ॲज इट इज कोडिंग म्हणतो याला आपण. म्हणजे दिलेला कोड ॲज इट इज कोड केलेला असतो. डी ला 2 कोड केलेला आहे, आय ला 4 कोड केलेला आहे, आर ला 7 कोड केलेला आहे, टी ला 5 कोड केलेला आहे, वाय ला 9 कोड केलेला आहे. फॉर्म मध्ये एफ ला 1, ओ ला 8, ए ला 6 आणि एम ला 3. आता गंमत काय असते माहितीये का, जे 2 वर्ड दिलेत त्याच्या मधलेच अल्फाबेट वापरून तिसरा वर्ड बनवलेला असतो. ए चा कोड काय, 6, यस. आर चा कोड काय, 7. आय चा कोड काय, 4 आणि डी चा कोड काय, 2. आहे का ऑप्शन, 6 7 4 2, यस 6 7 4 2, 6 7 4 2, 6 7 4 2. क्लिअर आहे. चला पुढच्या क्वेश्चन वर जाऊया. सेम कॉमन कोडिंग, जनरल लँग्वेज मध्ये म्हणतो त्याला चायनीज कोडिंग पण म्हणतात, कारण की वाचताना काहीतरी चायनीज सारखं फील येतो. स्टेअर्स आधी सगळ्यात आधी कोणाचं काढायचं, अपचा कोड काढायचा आहे. कशाचा, अपचा. आता अप कुठं आहे बघा, इथं अप आहे. आणखी कुठं आहे का, याला लाईन 1 म्हणू, याला 2 म्हणू, याला 3 म्हणू. आता एवढेच प्रॅक्टिस सेट झालेले आहेत, तर ज्यांनी ज्यांनी पाहिले त्यांना कळून जात असेल काय करायचं असतं. आपल्याला अपचा कोड आता दुसरीकडे कुठेच दिसत नाहीये, मग काय करावं लागणार, स्टेअर्स आणि गोईंगचा कोड काढायचा आहे आपल्याला. स्टेअर्स आणि गोईंगचा कोड काढायचा आहे. मग स्टेअर्स कुठं दिसतंय, इथे दिसतंय, बरोबर आहे. स्टेअर्स इथं दिसतंय, म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या लाईन मध्ये कोड एक सारखा आहे. कुठला कोड सारखा आहे, एडीएस. एडीएस म्हणजे हा कशाचा कोड असेल, स्टेअरचा कोड असेल. आता गोईंगचा कोड, पहिल्या आणि तिसऱ्या लाईन मध्ये गोईंग सेम आहे, पहिल्या आणि तिसऱ्या लाईन मध्ये गोईंग सेम आहे, मग त्यांचे कोड पण सेम असणार आहेत. मग क्यू ई डब्ल्यू आणि इथला क्यू ई डब्ल्यू सेम आहे. मग राहिलेला कोड कशाचा आहे रे, अपचा आहे. हा कशाचा कोड आहे, अपचा कोड आहे. मग ZCX इज द आन्सर. सिंपलची गोष्ट आहे. चला नेक्स्ट एक्झाम्पल तुमच्या समोर सोडवण्याचा प्रयत्न करा. मद्रासला कोड केलाय NBE SBT, N+1 A+1 D+1 E R+1 S A+1 B S+1 T. +1चं लॉजिक वापरलेलं आहे, सिंपल आहे. +1चं लॉजिक वापरलेलं आहे. मग आसामला काय करेल, A+1 B, आता B सगळ्याच याच्यात आहे, S+1 T, S+1 T. एकच ऑप्शन माझ्याकडे डबल टी वाला आहे, ते म्हणजे ए. याच्यात एक कॉमन सेन्स वापरण्याची पण गोष्ट होती. जिथं डबल कोड असेल, SS चा कोड सारखाच येणार आहे ना. पहिलं जर काढलं असेल तर +1+1 काढला असेल तर TTच येणार आहे. जिथं TTचं ऑप्शन बघायचं होतं, क्लिक करून निघून जायचं होतं, बरोबर आहे.
अल्टरनेटिव्ह काय म्हणतोय, वेगळेपणा सांगा म्हणतोय, डिफरंट वन सांगा म्हणतोय. ॲडजेक्टिव्ह, वर्ब, नाउन, सेंटेन्स. सेंटेन्स हे ॲडजेक्टिव्ह, वर्ब आणि नाउन पासून बनलेलं असतं, बरोबर आहे. सेंटेन्स हा तिघांपेक्षा, सेंटेन्सचे पार्ट हे तीन गोष्टी आहेत. म्हणजे वेगळं काय, सेंटेन्स आहे, बरोबर आहे. या तीन गोष्टी काय आहेत, पार्ट ऑफ स्पीच आहेत. पार्ट ऑफ स्पीच आहे. सेंटेन्स इज नॉट अ पार्ट ऑफ स्पीच. कॅप्सिकम, ब्रिंजल, पोटॅटो, लेडी फिंगर, बरोबर आहे. शिमला मिरची, वांग, बटाटा आणि भेंडी याच्यामध्ये वेगळं काय, तर वेगळं आहे पोटॅटो, बटाटा, बरोबर आहे. कारण की बाकी तिन्ही जमिनीच्या वर उगतात, पोटॅटो जमिनीच्या आत उगतो. कॅरेक्टरिस्टिक्स पाहायच्यात. चला सोडवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही पायथागोरस थेरमचं कधी जर वाचला असेल, त्याच्यामध्ये ट्रिपलीज असतात, त्रिकुट, बरोबर आहे. हे त्रिकुट आहेत. काय माहितीये का, 13चा स्क्वेअर इज इक्वल टू 12चा स्क्वेअर अधिक 5चा स्क्वेअर, कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंची वर्ग, बरोबर आहे. हायपोटेन्युअस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. 17चा स्क्वेअर किती, 169, सॉरी 17चा स्क्वेअर किती, 289. 13चा स्क्वेअर 169 इज इक्वल टू 144, 25, 15, 225, 8चा स्क्वेअर 64, किती झालं, 289. 25चा स्क्वेअर 625. चला सांगा. 24चा स्क्वेअर, 24चा स्क्वेअर सांगा, 700, 576, 576 अधिक कितीचा स्क्वेअर टाकू म्हणजे किती होईल, 625 होईल. सांगा. 7चा स्क्वेअर 49, जर मिसळले तर 625 होतील. मग आन्सर काय येईल, 7. पुढचं जरी करून बघितलं तरी सेम आहे. हे त्रिकुट आहेत, काय आहे, तर ट्रिपलीज आहेत या. चला जाऊया पुढच्या एक्झाम्पलकडे. डायरेक्शन डिस्टन्स आहे. रघु वॉक स्ट्रेट फ्रॉम हिज हाऊस, गो टू बस स्टॉप. कुठतरी चाललाय बस स्टॉपला. आफ्टर वॉकिंग सम टाइम, ओके, कुठल्या दिशेला चाललाय सांगितलं का, नाही सांगितलं. मग माझ्या दिशेवर मी माझ्या पद्धतीनं काय करेल, दिशा ठरवेल. ओके, माझ्या पद्धतीनं काय करेल, दिशा ठरवेल. समजा या दिशेने तो निघाला, खालच्या दिशेने. आफ्टर सम टाइम, आफ्टर वॉकिंग सम डिस्टन्स, ही टर्न टुवर्ड्स अ लेफ्ट अँड रीच बस स्टॉप. कुठे टर्न झाला, इथून या दिशेला टर्न झाला आणि इथे बस स्टॉपला पोहोचला, बरोबर आहे. हे त्याचं घर आहे आणि हे बस स्टॉप आहे. बस स्टॉप विच इज ईस्ट डायरेक्शन. ही डायरेक्शन कुठली आहे, ईस्ट आहे, बरोबर आहे. विच इज ईस्ट डायरेक्शन. फाइंड द डायरेक्शन ऑफ बस स्टॉप फ्रॉम हिज हाऊस, बरोबर आहे. एअर डिस्टन्स विचारलंय, एअर डायरेक्शन विचारलंय, म्हणजे ही डायरेक्शन कुठली आहे हे विचारलंय. ही डायरेक्शन कुठली असते रे, पर्टिक्युलरली बघा, ही डायरेक्शन कुठली असते, साऊथ ईस्ट, बरोबर आहे. ही ईस्ट आहे, ही साऊथ आहे, तर मग ही कुठली, साऊथ ईस्ट. जंबल व्हायचं नाही असल्या क्वेश्चनला, डायरेक्टली कुठलं म्हणायचं, साऊथ ईस्ट म्हणायचं. आन्सर इज डी. आन्सर इज डी. ती डायरेक्शन दिसली की ती साऊथ ईस्ट आहे. वर जायचं म्हणलं की ती कुठली आहे, नॉर्थ वेस्ट आहे, बरोबर आहे. या दिशेला म्हणलं की नॉर्थ ईस्ट आहे, खाली म्हणलं की साऊथ वेस्ट आहे, या दिशेला म्हणलं की साऊथ वेस्ट आहे. क्लिअर आहे. दिशा कुठलीही दिलेली असो, डायरेक्शन चेंज होत नसतात. बघा, त्यांनी ईस्ट सांगितली, वेस्ट सांगितली, नॉर्थ सांगितली, ही डायरेक्शन चेंज होणार आहे का रे, ही डायरेक्शन चेंज होणार आहे का, नाही. ही कुठली आहे, साऊथ ईस्टच आहे. ही डायरेक्शन कुठली आहे, नॉर्थ ईस्टच आहे, बरोबर आहे. ही डायरेक्शन कुठली आहे, नॉर्थ वेस्टच आहे. ही डायरेक्शन कुठली आहे, साऊथ वेस्टच आहे, बरोबर. या डायरेक्शन चेंज होणारच नाहीत. हे जंबल करण्यासाठी तुम्हाला दिलेले असतात. आता नॉर्थ कडून ईस्ट कडे चाललाय, आधी कुठं होता, ईस्ट कडे होता, मग त्याचं तोंड कुठल्या दिशेला, असं काहीच करत बसायचं नाहीये.
कुठली डायरेक्शन आहे बघायचं ना आन्सर द्यायचं आहे. चला, सितेश अँड सुरेश आर मॅटर्नल कझिन्स. बरोबर आहे, सितेश आणि सुरेश आर मॅटर्नल कझिन्स म्हणजे काय, आईकडूनचे बंधू आहेत ते, सितेश आणि सुरेश, मॅटर्नल कझिन्स. आता मॅटर्नल कझिन्स माहित नाही मला. ओके, द मदर ऑफ सुरेश गीता हॅज अ डॉटर समीक्षा. बघूया आपण मॅटर्नल कझिन्स काढूया, एवढा पॉइंट आता बाजूला ठेवू, कारण की आपल्याला दोघांपैकी एकाच्या तरी आईचं नाव माहिती पाहिजे किंवा वडिलाचं नाव माहिती पाहिजे. मदर ऑफ सुरेश गीता, आता कळालं आपल्याला. सुरेशच्या आईचं नाव काय, सुरेशच्या आईचं नाव काय, गीता आहे. हॅज अ डॉटर समीक्षा, हिला एक मुलगी पण आहे. काय नाव आहे तिचं, समीक्षा. बरोबर आहे. आता सुरेश आणि सितेश काय मॅटर्नल ब्रदर्स आहेत, म्हणजे गीताच्या नातेवाईकापैकी कोणीतरी. बरोबर आहे, मेल अदरवाइज फिमेल, बहीण पण असू शकते गीताची किंवा भाऊ पण असू शकतो. त्याच्या मुलाचं नाव काय, सितेश आहे. बरोबर आहे, त्याच्या मुलाचं नाव काय, सितेश आहे. त्याच्या मुलाचं नाव काय, सितेश आहे. अंजली इज अ समीक्षाच पॅटर्नल आंट. बरोबर आहे. ओके, हे झालं. इथं कोण आहे ते माहित नाही आपल्याला, इथं कोण आहे ते आपल्याला बिलकुल माहित नाही अजून, भाऊ आहे बहीण आहे काय माहित नाही आपल्याला. मॅटर्नल कझिन कोणी पण असू शकतं, मामाची पण मुलगा असू शकतो किंवा मावशीचा पण मुलगा मुलगी कोणतरी मुलगा असू शकतो. आता पुढे बघूया, अंजली इज अ समीक्षाच पॅटर्नल अंट. पॅटर्नल अंट म्हणजे काय येईल रे, समीक्षाच्या वडिलाची बहीण. कोण आहे, अंजली आहे. आंट, हाऊ अंजली रिलेटेड टू गीता. गीताची अंजली कोण आहे, हजबंड सिस्टर. हजबंड सिस्टर, ननंद म्हणतो आपण त्याला. बरोबर आहे, मराठीतून काय म्हणतो त्याला, ननंद. सगळा पसारा दिलेला होता, फक्त तेवढंच विचारलेलं होतं. हे पॅटर्नल मॅटर्नल घोळ घातलेला आहे, बाकी काही नाही, तेवढं सिंपल विचारलेलं होतं. अंजली आणि गीताचं नातं काय, तर हजबंड सिस्टर आहे, ननंद आहे. चला, मॅथमॅटिकल ऑपरेशन्सचा क्वेश्चन आहे, बॉडमॉस रूल वापरायचा असतो, आधी चेंज करून घ्यायचे, काय म्हणतंय त्या पद्धतीनं. प्लसला मल्टिप्लिकेशन म्हणतात. बरोबर आहे, म्हणजे जे जिथं प्लस आहे तिथं काय करा, मल्टिप्लाय करा. प्लसला मल्टिप्लिकेशन म्हणतात. मायनसला डिव्हिजन म्हणायचं, जिथं मायनस आहे तिथं काय करायचं, डिव्हिजन करायचं. मल्टिप्लिकेशनला ॲडिशन म्हणतात, जिथं मल्टिप्लिकेशन आहे तिथं काय करणार तुम्ही, ॲडिशन. आणि जिथं डिव्हिजन आहे तिथं काय करणार आहेत, सबस्ट्रॅक्शन करणार आहेत. तिथं काय करायचं आहे, सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. चला, पहिल्यांदा काय होणार, डिव्हिजन होणार. बरोबर, दोघात डिव्हिजन करून घ्या. किती होत आहे दोघात डिव्हिजनचं ऑपरेशन, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 32 इंटू 5 प्लस 31. अक्षर थोडंसं व्यवस्थित येत नाहीये, 225 कन्सिडर करून घ्या. खाली बघून लिहायचंय मला, वर खाली लिहायचंय, वर बघायचंय, पेन टॅबवर लिहितोय. चला, दोघांचा गुणाकार करा. 32 5 म्हणजे 15, 150 आणि 5 दोन्ही 10, 160. 225 मायनस 160 प्लस 31. बघा, 225 मायनस 129. मायनसचं चिन्ह का बर, 129 का बर, वजा 160 आहे अधिक 31, 129. बरोबर आहे, दोघांची वजाबाकी केली तर किती येईल आन्सर, 96 नाही येणार. याच्यातून 205 मधून हे गेले, 225 मधून 29 गेले, 14 4 हां 16, 16 वाले सगळे 16 वाले ऑप्शन्स आहेत. बरोबर यांनी बरोबर हे केलंय, 19 16. चला, वजाबाकी करा.
ज्यांना ज्यांना जमते त्यांनी 96. यस, दोघांची वजाबाकी काय येईल? 96 येईल. कधी कधी उशीर लागतो रे, असं काही नाही, बरोबर आहे. कारण की डोकं हँग होत आहे, सकाळपासून शिकून 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 हँग होत आहे. हे तुमच्यासाठी एक्स्ट्रा वर्क चाललेलं असतं यूट्यूबला, बरोबर आहे. पोरांना काहीतरी फ्रीमध्ये भेटावं यासाठी. संध्याकाळी नियर अबाउट 1-1:30 वाजलाय. माझं पण डोकं हँग झालेलं आहे. रेकॉर्डेड आहे, बरोबर, रेकॉर्ड करून दुसऱ्या दिवशी पडतंय. ओके, चला नेक्स्ट एक्झाम्पलवर जाऊया. वाचून घ्या एक्झाम्पल. According to the given Venn diagram, which number represent boys who participate in athletic and also play cricket? बॉईज पाहिजे म्हणजे रेक्टँगल मध्ये पाहिजे. आणखी काय पाहिजे? ॲथलेटिक पाहिजे. ॲथलेटिक पाहिजे म्हणजे सर्कल मध्ये पाहिजे, बरोबर. ॲथलेटिक पाहिजे म्हणजे सर्कल मध्ये पाहिजे. ऑल्सो प्ले क्रिकेट, क्रिकेटर पाहिजे म्हणजे ट्रायंगल मध्ये पाहिजे, ट्रायंगल मध्ये पाहिजे क्रिकेटर. इथं एक अंक आहे बरं का, 3, बरोबर आहे. मग तिन्ही गोष्टीमध्ये कॉमन असणारा एकच अंक आहे, ट्रायंगल मध्ये, रेक्टँगल मध्ये आणि सर्कल मध्ये, तो म्हणजे 3. आन्सर इज 3. मध्ये दिसत नाही तो लवकर, पण आहे मध्ये 3. PDF मध्ये दिसेल तुम्हाला. चला, पझल आहे, थोडंसं मोठं टाईपचं आहे, बघूया काय काय म्हणताय. देर आर 4 पर्सन्स, P, Q, R, S. ओके, वन ऑफ देम इज अ डॉक्टर अँड प्ले फुटबॉल. कोण आहे ते माहित नाही. जो डॉक्टर आहे तो फुटबॉल आणि क्रिकेट खेळतो. फुटबॉल आणि क्रिकेट खेळतो. ओके, इथपर्यंत आलो. P अँड Q आर टीचर. दोघ जण कोण आहेत? टीचर आहेत. आर आणि एसचं काही माहित नाही अजून. द लॉयर अँड बोथ टीचर आर स्विमर. लॉयर जो आहे तो पण स्विमर आहे आणि टीचर पण काय आहेत? स्विमर आहेत. टीचर पण काय? स्विम करतात. बोथ टीचर आर स्विमर. वन ऑफ देम आल्सो प्ले टेनिस. त्यांच्यापैकी एक कोण आहे ते माहित नाही, बरोबर आहे. आल्सो प्ले टेनिस. आता याला थोडंसं बाजूला ठेवू आपण. हे कोण खेळतं रे? वन ऑफ देम. कोणाबद्दल सांगितलंय? टीचर बद्दल सांगितलंय, बरोबर आहे. टीचर बद्दल सांगितलंय. कुठला टीचर खेळतो ते माहित नाही अजून, पण टीचर खेळतो, बरोबर आहे. टीचर खेळतो. यस प्लेस कॅरम अँड इज अ लॉयर. आता हा लॉयर आहे, हा कॅरम खेळतो आणि हा स्विमर पण आहे. आधी पण सांगितलं होतं, आधीच्या याच्यात आपल्याला कळालंय, हा स्विम पण खेळतो, बरोबर आहे. लॉयर, यस प्लेस कॅरम अँड अ लॉयर. आता डॉक्टर साठी एकच ऑप्शन राहिलं. आर हा डॉक्टर आहे आणि हा काय काय खेळतो? फुटबॉल अँड क्रिकेट खेळतो. क्रिकेट खेळतो, फुटबॉल अँड क्रिकेट खेळतो. all the four persons play 2 games each and follow the one profession. Who plays carom and swimmer? P plays badminton. आता P पण आणखी एक पॉइंट राहिला होता आपला इथे. P काय खेळतो? बॅडमिंटन सुद्धा खेळतो.
बरोबर आहे. मग जो राहिलेला एक टीचर आहे तो काय खेळत असणार आहे? टेनिस खेळत असणार आहे. टेनिस खेळत असणार आहे. बरोबर आहे, टेनिस खेळत असणार आहे. आता विचारलं काय? हू प्लेज कॅरम अँड स्विमिंग? कॅरम आणि स्विमिंग. हू प्लेज कॅरम अँड इज अ स्विमर? कॅरम खेळणारा आणि स्विमर कोण आहे? बघा, कॅरम आणि स्विमर करणारा कोण आहे? यस आहे. आन्सर इज एस. बाकीच्या पर्यंत जायची गरजच नव्हती. पहिल्यांदा खालचं वाचलं असतं तर वरचं ऑटोमॅटिकली सुटलं असतं. स्टेप वाईज स्टेप यायचं खाली, एक 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 पुढे मांडत जायचं आणि सोडवण्याचा प्रयत्न करायचा. बस, याच्यावर काही नाही करायचं. काही स्टेटमेंट दिलेत, इम्प्लिसिट होत आहेत का नाहीत हे विचारलेत. अजम्पशन्स आहेत. स्टेटमेंट वरचे खालचे 4 अजम्पशन्स आहेत. चला बघूया स्टेटमेंट काय काय. सम ग्रास इज ग्रीन. काही ग्रास ग्रीन आहे. ऑल ग्रीन इज अ रेड. बरोबर आहे. दोन्ही स्टेटमेंटला खरं मानायचं आहे. सम ग्रास इज अ ग्रीन. बघूया. सम ग्रास इज ग्रीन. ओके. ऑल ग्रीन इज अ रेड. वेन डायग्राम मध्ये काढून घेतला आपण त्याला. ऑल ग्रीन इज अ रेड. सम ग्रीन इज अ ग्रास. काही ग्रीन ग्रास आहे. यस, स्टेटमेंट 1 फॉलो होत आहे. आता ऑल नॉट इज नॉट इम्प्लिसिट काढायचंय बरं का. कुठलं फॉलो होत नाही, इम्प्लिसिट होत नाही हे काढायचंय. ऑल रेड इज अ ग्रीन. सगळ्याचा सगळा रेड ग्रीन आहे का? नाहीये, म्हणजे दुसरं होत नाही. तिसरं होतं का बघू. सम ग्रास इज अ रेड अँड ग्रीन. बरोबर आहे. सम ग्रास इज अ रेड अँड ग्रीन दोन्ही पण आहे. सम ग्रास इज रेड. यस आहे, म्हणजे कुठलं होत नाही रे? बी होत नाही. आन्सर इज करेक्ट. आन्सर इज बी. चला, सिलॉकचा क्वेश्चन आहे. ऑल इन्स्ट्रुमेंट आर मेटल. ऑल इन्स्ट्रुमेंट आर मेटल. सम सॉलिड्स आर मेटल. बराबर आहे. सम सॉलिड्स, सॉरी डायग्राम चुकली आहे. ऑल इन्स्ट्रुमेंट पाहिजे होतं. ऑल इन्स्ट्रुमेंट आर मेटल. सम सॉलिड्स आर मेटल. सम सॉलिड्स आर मेटल. सिंपल डायग्राम होती. ऑल मेटल आर इन्स्ट्रुमेंट. सगळे सगळे मेटल इन्स्ट्रुमेंट आहेत का? बिलकुल नाही. सम मेटल आर इन्स्ट्रुमेंट. सम मेटल आर सॉलिड. काही मेटल सॉलिड आहेत. यस, दुसरं बरोबर आहे. दुसरं बरोबर आहे. ओनली 2 फॉलोज. आन्सर इज डी. नेक्स्ट वन. स्टेटमेंट दिलेत, कन्क्लुजन दिलेत. मेजॉरिटी इज रूल बाय डेमोक्रेसी. हे क्रिटिकल रिझनिंगचा आहे, सिलॉक्सचा नाही आहे. मेजॉरिटी इज रूल बाय डेमोक्रेसी. यस, मेजॉरिटीच डेमोक्रेसीवर रूल करत असते. माहिती आहे आपल्याला, ज्या पक्षाची मेजॉरिटी असेल वोटच्या बाबतीत तेच रूल करतात. मेजॉरिटी रूल्स द डेमोक्रेसी. इन द डेमोक्रेसी कॅन्डिडेट आर सिलेक्टेड बाय मेजॉरिटी वोट. यस, पहिलं कन्क्लूड होत आहे. कन्क्लुजन मध्ये हे असू शकतं, हे आहेच आहे. इन अ डेमोक्रेसी द लॉ आर अमेंडेड बाय द मेजॉरिटी इन द पार्लमेंट. यस, हे पण होत आहे. मेजॉरिटी इज रूल बाय डेमोक्रेसी हे पण त्याच्यामध्येच येत आहे, कन्क्लूड होत आहे. म्हणजे दोन्ही पण कन्क्लुजन 1 अँड 2 बोथ आर कन्क्लुडेड फॉलोज. बरोबर आहे. इम्प्लिसिट असं म्हणता येईल आपल्याला. रीड द गिवन स्टेटमेंट अँड डिसाइड गिवन कन्क्लुजन इज ट्रू, फॉल्स और इरिलिव्हंट विथ रिस्पेक्ट टू स्टेटमेंट. म्हणजे कुठलं पण चालेल. ट्रू असलं पाहिजे किंवा फॉल्स असलं पाहिजे किंवा इरिलिव्हंट, काय असेल ते तुम्ही तुमचं सांगा म्हणतोय तो. स्टेटमेंट बघा. ए इज द सिस्टर ऑफ बी. बघूया. ए इज द सिस्टर ऑफ बी. बी इज द डॉटर ऑफ सी. बी इज द डॉटर ऑफ सी.
आता कन्क्लुजन वर या. बी इज द एनिमी ऑफ सी. काही संबंध आहे का रे? काही संबंध आहे का? बी हा सी चा एनिमी आहे म्हणून? नाही. कन्क्लुजन ड्रॉन इज डेफिनेटली फॉल्स. बरोबर आहे, डेफिनेटली फॉल्स असं म्हणता येईल का? नाही. एनिमी म्हणल्यावर सांगताच येणार नाही आपल्याला की काय बेसिकली, म्हणजे त्यांच्यात मैत्री आहे का नातं आहे. एनिमी म्हणल्यावर असं कुठलंच सांगता येत नाही. दुश्मन कोणी कोणाचा, भाऊ बहिणीचा, बहीण भावाचा, आई वडिलाचा, वडील पोराचा, पोरीचा, कोणाचाही असू शकतात. बरोबर आहे. मग कन्क्लुजन डेफिनेटली फॉल्स असं म्हणता येईल का? डेफिनेटली फॉल्स म्हणता येणार. परफेक्टली 100% फॉल्स म्हणता येईल का? नाही. कन्क्लुजन ड्रॉ इज प्रोबॅबली ट्रू. नाही. प्रोबॅबली असं पण म्हणता येणार नाही. डेफिनेटली ट्रू नाही म्हणता येणार. खरंच बरोबर आहे नाही म्हणता येणार. कॅनॉट बी ड्रॉन. कन्क्लुजन असं कन्क्लुजन काढताच येणार नाही. मग बेसिकली दोन दिले स्टेटमेंट वाईज, ब्लड रिलेशनचे स्टेटमेंट आणि एनिमी. एनिमी ब्लड रिलेशन मध्ये काढता येत नसतो. बरोबर आहे. ब्लड रिलेशनच्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला एनिमी डिफाईन करता येत नाही. हे याचा एनिमी आहे कसं दाखवणार? ब्लड रिलेशनच्या प्रॉब्लेम मध्ये दाखवताच येत नाही. बरोबर आहे. मग कॅनॉट बी ड्रॉन इज द करेक्ट आन्सर. बरोबर आन्सर चूज करणं ही एक कला आहे. जे माहिती आहे एनिमी ड्रॉ करता येईल का रे? नाही करता येणार ब्लड रिलेशन मध्ये. स्टेटमेंट दोन्ही ब्लड रिलेशनशी डिपेंडेंट आहेत. मग कन्क्लुजन पण कसं पाहिजे होतं? ब्लड रिलेशन मध्ये पाहिजे होतं. एनिमी हे नातच दाखवता येत नाही, मग कॅनॉट बी ड्रॉन येईल. सिंपल आन्सर कॅनॉट बी ड्रॉन. नेक्स्ट चला. कॉफी कप ऑन द टेबल इज व्हेरी हॉट. अजम्पशन्स काढायचे असं म्हणण्यामागं एखाद्या पर्सनचा, मी जर म्हणलो द कॉफी कप ऑन द टेबल इज व्हेरी हॉट असं म्हणलो तर माझं त्याच्या मागचे अजम्पशन काय असतील? असं म्हणण्यामागं माझा उद्देश काय असेल? बघूया. स्वतःला तुम्ही असं इमॅजिन करा की तुम्ही हे वाक्य कोणाला तरी बोलतायत. असं का बरं बोलत असाल? त्याच्या मागे काय अजम्पशन्स असतील तुमचे बघा. द कप हॅज टी. कॉफी कप कशाला म्हणलं असतं? टी कप म्हणलं असतात ना तुम्ही. बरोबर आहे. टी कप म्हणलं असतात ना. कॉफी कप म्हणलं असतात का? नाही. अजम्पशन पहिलं होतंय का इम्प्लिसिट? नाही होत आहे. द कप इज ऑन द टेबल, बस तुम्ही सांगितलेलंच आहे याच्यामध्ये. कॉफी कप ऑन द टेबल इज व्हेरी हॉट. टेबलवर ठेवलेला कॉफी कप गरम आहे, म्हणजे कप कशावर आहे? टेबलवर आहे. हे तुम्ही अज्युम करूनच सांगितलं ना. यस. सेकंड इम्प्लिसिट होत आहे. ओनली सेकंड इम्प्लिसिट. ओनली सेकंड इम्प्लिसिट. फर्स्ट इम्प्लिसिट होत नाहीये. चला जाऊया पुढच्या क्वेश्चनला. डेटा सफिशियन्सीचा क्वेश्चन आहे. ओके. A question is given followed by two statements, label 1 and 2. Identify which of the statement are sufficient to answer the question. बराबर आहे. क्वेश्चन काय? इन विच इयर धीरज बॉर्न. धीरजचा जन्म कुठल्या वर्षात झालाय ते काढायचं आहे. स्टेटमेंट पहिलं, धीरज ॲट प्रेझेंट 35 years यंगर टू हिज मदर पार्वती. बरोबर आहे. पार्वतीपेक्षा तो 35 वर्ष लहान आहे. पार्वतीपेक्षा तो 35 वर्ष लहान आहे. बरोबर आहे. म्हणजे पार्वतीचा जन्म आधी झालाय. 35 वर्षांनी कोणाचा झालाय? धीरजचा झालाय. बरोबर आहे. आता धीरजचं वय काढण्यासाठी आधी पार्वतीचं वय माहिती पाहिजे, कधी जन्मली हे माहिती पाहिजे. दुसऱ्या स्टेटमेंट मधून भेटताय का बघू. धीरज ब्रदर शान हु वॉज बॉर्न इन 1988. बरोबर आहे. शानचा जन्म कधी झाला? 1998 ला. इज 45 years यंगर टू हिज मदर पार्वती. बरोबर आहे. मग आता पार्वतीचा जन्म कधी झाला असेल रे? पार्वतीचा जन्म कधी झाला असेल? 1998 वजा 45. 45 वर्ष यंगर म्हणलं 45 वर्ष आधीच. मग किती गेले? किती झाले? 53. ओके. 98 मधून 45 गेले, 53 राहिले. 1953 ला पार्वतीचा जन्म झाला. आता पहिलं स्टेटमेंट काय म्हणताय? धीरज हा पार्वतीपेक्षा 35 वर्षांनी लहान आहे, म्हणजे 53 ला
जर पार्वतीचा जन्म झाला असेल तर धीरजचा जन्म कधी झाला असेल रे? धीरजचा जन्म 1953 अधिक 35 वर्षांनी झाला असेल. बरोबर आहे. म्हणजे किती रे? 88. यस, नियर अबाउट 88. यस, 5 आणि 3 8 8 8 88. म्हणजे 1988 ला धीरजचा जन्म झाला. आता धीरजचा जन्म कधी झाला हे काढण्यासाठी दोन्ही वाक्य नेसेसरीली गरजेचे होते. ओके, मग बोथ 1 and 2 टुगेदर आर सफिशियंट. ओनली 1 नाही. बरोबर, बोथ 1 and 2 टुगेदर आर सफिशियंट. आन्सर इज बी. बघा क्वेश्चन मस्त आहे, सोडवण्याचा प्रयत्न करा. एक 29Q8 R56 इज इक्वल टू 176. Q आणि R च्या ठिकाणी काहीतरी ऑपरेशनल व्हॅल्यू आहेत. म्हणजे काय असू शकतं? प्लस असू शकतं, मायनस असू शकतं, मल्टिप्लिकेशन असू शकतं किंवा डिव्हिजन असू शकतं. आता एक सिंपलचं थेरी वापरायची. मी जर प्लस केलं, Qला जर मी प्लस कन्सिडर केलं आणि याला जर मी मल्टिप्लाय कन्सिडर केलं तर याचा दोघांचा गुणाकार तर फार मोठा होईल, 400च्या वर जाईल, इथं होणार नाही. डिव्हिजन कन्सिडर केलं तर प्रॉब्लेमॅटिक आहे, हे पण होणार नाही. मी इथं मल्टिप्लिकेशन कन्सिडर केलं आणि इथं मायनस कन्सिडर केलं तर होईल का रे? चला बघूया. 29 गुणिले 8, 29 into 8 किती येत आहे बघा. 29 into 8, 29चा पाडा बोला 8 पर्यंत, 232. 232. आता 232 मधून जर मी 56 वजा केले, 56 वजा केले तर आन्सर काय येईल? 176. ओके, म्हणजे आर म्हणजे काय? आर म्हणजे काय तर सबस्ट्रॅक्शन आहे आणि क्यू म्हणजे काय तर मल्टिप्लिकेशन आहे. 84 मायनस 5 into 13, 13 5 65. 84 मायनस 65 19. बरोबर आहे. आता क्यू विचारलं इथं. क्यू म्हणजे काय? मल्टिप्लिकेशन. 51 into 3 मायनस आर. 51 into 3 मायनस 46. 150 153 153 मायनस 46 किती रे? सांगा पटकन. 7. 107. क्लियर? नेक्स्ट एक्झाम्पल लावूया, सोडवण्याचा प्रयत्न करा. इफ नंबर 1 ऑन द क्लॉक इज रिप्लेस्ड बाय लेटर यम. ओके, यमला किती केलंय? 1 केलंय. 2 काय येईल? यन. 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. देन व्हॉट विल बी द 21 PM? 21:00 PM. 21 म्हणजे किती रे? 9 PM. 9 ला काय येईल? यू. असा टाइम दिसेल, U00. आन्सर इज सी. चला नेक्स्ट सिरीज मध्ये भेटूया. काही ट्रिकी क्वेश्चन्स असतात. ओके, 1:30-2 वाजलाय रात्रीचा रेकॉर्डिंग करता. उद्या भेटूया, परवा दिवशी भेटूया नवीन टेस्ट मध्ये. धन्यवाद.